आणि हेडलाईन्स नंतर सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आहे। निर्मला सीतारामन या वित्त मंत्रालयाकडे आता रवाना झालेल्या आहेत। देशाचा सन 2026-27 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याचं सादरीकरण करतील। यासाठी निर्मला सीतारामन वित्त मंत्रालयाकडे रवाना झालेल्या आहेत। लोकसभेमध्ये याचं सादरीकरण आज केलं जाणार आहे, मात्र त्यापूर्वी वित्त मंत्रालयाकडे त्या रवाना झालेल्या आहेत। या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ आणि रोजगार निर्मिती यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे। आज सकाळी 11 वाजता त्या बजेटचं सादरीकरण होणार आहे। यापूर्वी निर्मला सीतारामन वित्त मंत्रालयाच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत। त्यांचा ताफा आता त्या दिशेनं निघालेला आहे। दरम्यान आजच्या बजेटमधून सर्वसामान्यांसह शेतकरी महिला वर्गासाठी नेमकं काय दिलं जातं हे पाहायचंय। काय घोषणा होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। तसंच या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ आणि रोजगार निर्मिती यावर प्रामुख्याने भर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये मांडणार आहेत। अर्थ मंत्रालयाकडे त्या रवाना झालेल्या आहेत। सकाळी 8:45 सीतारामन या तिथे पोहोचतील। सकाळी 9 वाजता बजेट टीमचं पारंपरिक फोटो सेशन होईल। सकाळी 9:30 वाजता राष्ट्रपतींकडे कागदपत्र सादर होतील। 9:50 सीतारामन संसद भवनामध्ये दाखल होतील। 10:15 केंद्रीय कॅबिनेटमध्ये बजेटला मंजुरी मिळेल। सकाळी 11 वाजता या सगळ्या प्रक्रियेनंतर अर्थसंकल्पीयचं भाषण सुरू होईल। दुपारी 1 ते 2 यामध्ये अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल। असा सगळा आजचा हा घटनाक्रम असणार आहे आणि एकंदरीतच या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। निर्मला सीतारामन वित्त मंत्रालयाकडे रवाना झालेल्या आहेत आणि त्यानंतर आज साधारण सकाळी 9च्या दरम्यान वित्तमंत्री तसंच इतर अधिकारी यांच्यासह एक फोटो सेशन सुद्धा केलं जाणार आहे। या बजेटची जी मूळ प्रत असते आणि ते सादरीकरण होण्यापूर्वी राष्ट्रपतींकडे त्याचं प्रत ही दिली जाते, त्याचं सादरीकरण केलं जातं। ती मंजुरी प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होते। तर आता वित्त मंत्रालयामध्ये निर्मला सीतारामन दाखल झालेल्या आहेत। तिथे अधिकाऱ्यांसह भेट घेतली जाईल आणि आज सकाळी 11 वाजता बजेटचं सादरीकरण केलं जाणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयामध्ये सध्या पोहोचलेल्या आहेत। सकाळी 11 पासून अर्थमंत्री बजेट सादर करणार आहेत।